नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फणसाची। आपण एक छोटा कोवळा फणस घेतला आहे, कांदा घेतला आहे, लसूण घेतला आहे, अद्रक घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि खोबऱ्याचा कीस भाजून घेतला आहे। काळा मसाला, लाल मिर्च पावडर, हळद, जिरे, मोहरी आणि मीठ। तर चला आता प्रथम आपण आपला फणस कापून घेऊया। फणस कापण्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। फणस आपण जर कापलं तर आपल्या सुरीला, आपल्या हाताला आणि आपल्या चॉपिंग बोर्डला सुद्धा खूप चीक लागू शकतो। त्यासाठी आपल्याला त्या सर्वांना आधीच तेल लावून घ्यायचे, म्हणजे फणसाचा चीक त्याला चिपकणार नाही। मधोमध कट करून घेऊ। फणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व असतात, जसे की फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम। ते आपल्या शरीरातली कमतरता भरून काढण्यासाठी मदत करतात। त्याचबरोबर यामध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे आपण आहारात समावेश करावा। याप्रमाणे मी फणस छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतले आहे। आता आपण या भाजीसाठी कुकरमध्ये टाकून 2 शिट्ट्या काढून घेऊया। तर चला तर मग आता आपण कुकिंगला सुरुवात करूया। आपण सर्वप्रथम कुकरमध्ये टाकून थोडंसं पाणी घालून 2 शिट्ट्या शिजवून घेऊया। फणस शिजायला खूप कडक असतं, त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी कुकरचा वापर करावा लागणार आहे। पण सुकी भाजी बनवतोय, यासाठी मी फक्त थोडंसं पाणी टाकणार आहे। त्याचबरोबर मी टाकणार आहे साधारण 1 चमचा मीठ। हे बघा, असं 1 चमचा मीठ टाकलं। 2 शिट्ट्या करून घेऊया। भाजीसाठीचा मसाला बनवून घेऊ। तेलामध्ये मी सर्वप्रथम टाकणार आहे अद्रक। त्याला थोडं भाजून घेऊ। अद्रक असं छान तळून घेतलं की त्याचा तिखटपणा कमी होतो। अद्रक छान तळलंय। कांदा, लसूण हे नेहमी मीडियम गॅसवरतीच भाजायचे। आणि त्यात आपण टाकणार आहोत कांदा। कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। त्यासोबतच आपण खोबरे पण टाकणार आहोत, पण खोबरं आता आपला कांदा छान ब्राऊन झाला आहे। गॅस बंद करू आणि कांदा, लसूण, अद्रक आणि खोबरं हे सगळं मिक्सरमधून बारीक करू। आपण मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे। हे बघा, आपण अशा कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। हे बघा, आपलं फणसही छान शिजलंय। हे बघा, आता आपण याला फोडणी लावून घेऊ। आता आपलं तेल तापलं आहे, त्यात आपण टाकूया पाव चमचा जिरं। हे बघा, जिरं छान तळतळलं की आपण जी पेस्ट करून घेतली आहे ती आपण टाकणार आहोत। हे बघा, ती पेस्ट टाकणार आहोत। छान तेल सुटेपर्यंत या पेस्टला आपण परतून घेणार आहोत। हे बघा, आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे। आता आपण मसाले ॲड करू। आपण त्यात टाकणार आहेत 1 भरलेला चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि थोडासा हिंग पावडर। हे बघा, याला पण आपण छान मीडियम गॅसवरती आपण भाजून घेऊ। मसाले छान मिक्स करून घेऊ। हे बघा, छान मिक्स केले। आपले कोरडे मसाले पण छान भाजून झाले। आपण यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊ। हे बघा, कोथिंबीर टाकून घेतली। आता आपण जे फणस शिजवून घेतलं आहे ते ह्या स्टेजला आपण ॲड करणार आहोत। हा शक्यतो कोकणात बनणारा छान पारंपरिक पदार्थ आहे, पण आता आपण महाराष्ट्र काय आणि पूर्ण भारत काय सगळीकडेच खाऊ शकतो, कारण आता जवळपास सगळीकडेच हे फळं अवेलेबल होतात किंवा भाजीपाला अवेलेबल होतो। त्याच्यामुळे आपण ही भाजी करू शकतो। थोडंसं एकजीव होण्यासाठी मी थोडंसं कुकर धुवून पाणी टाकते।
तुम्हाला जर पातळ पाहिजे तर तुम्ही ही भाजी पातळ पण करू शकता. तुम्ही डाळ भात किंवा पोळी भाकरी सोबत ही भाजी खाऊ शकता आणि खूपच छान चव येते. आपण पूर्ण मीठ टाकणार नाही आहोत कारण आपण सुरुवातीला 1 चमचा मीठ टाकलं होतं. फणस उकडण्यासाठी किंवा शिजवून घेण्यासाठी आणि आपण नंतर कांदा शिजण्यासाठी पण थोडंसं मीठ टाकलं होतं. त्याच्यामुळे आपल्या भाजीला थोडं मीठ सफिशियंट आहे. आपली ही भाजी साधारण 4 जणांचं सर्विंग आहे. हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि सुंदर दिसते. अशी छान अशी आपली चविष्ट अशी फणसाची भाजी करून रेडी झाली आहे. आता आपण सर्व करायला घेऊ. अशी ही कोवळ्या फणसाची भाजी बनवून रेडी झाली आहे. तर अशा सुंदर आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी भारतीय रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला रोजच नवीन काहीतरी बघायला मिळेल आणि रोजच तुम्ही ट्राय करा म्हणजे आणि मला सांगा तुमच्या रेसिपी कशा बनल्या, तुमचा स्वयंपाक कसा बनला. तर अशाच छान रेसिपी बघण्यासाठी माझा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर सबस्क्राईब कराल तर तुम्हाला मी जेव्हा रेसिपी टाकेल ती तुम्हाला पटकन त्याचं नोटिफिकेशन येईल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू